ताईसाहेब, महाराज, ताईसाहेब आम्हाला महाराज म्हणू नका, दादासाहेब म्हणा, युवराज म्हणा, हवं तर बाळ म्हणा. लहानपणी आम्हाला बाळच म्हणायचात ना. होय, परंतु आता आपण छत्रपती आहात, स्वराज्याचे मालक आहात. तुम्हाला दादासाहेब कसे म्हणावे? ताईसाहेब, छत्रपती झालो असलो तरी तुमच्यासाठी आम्ही अजून बाळराजेच आहोत. वय वाढलं, अनुभव आले की परस्परांमध्ये गैरसमज होतात. बालपणाचा आपलेपणा, मोठेपणी परकेपणा जगतो दादासाहेब. आम्हाला परकेपणा वाटत नाही. नसता वाटत तर तुम्ही आम्हाला खुलासा मागितला नसतात. चार चौघात सदरेवर आम्हाला सवाल विचारले नसते. ताईसाहेब, जे सदरेवर झालं ते गरजेचं होतं. सरदार महाडिक चोख आहे हे लोकांना समजणं महत्वाचं होतं. समजलं? हो, समजलं. आता आपण आबासाहेबांच्या जिरेटोपासमोर बसला आहात. काय म्हणतो आहे जिरेटोप? जिरेटोप म्हणतोय की सरदार महाडिक निर्दोष आहेत बाळराज. तुम्हाला काय म्हणतोय जिरेटोप? जिरेटोप म्हणतोय तुमच्या दादासाहेबांनी जे काही केलं ते योग्यच केलं, कारण आम्ही त्यांना शिकवण दिली आहे न्याय करण्याची, न्यायात भेदभाव न करण्याची. आणखीन काय म्हणतोय जिरेटोप तुम्हाला? म्हणतोय की तुमच्या ताईसाहेब तुमच्यावर रागावणार नाही. तुम्हाला? जिरेटोप म्हणतोय तुमचे दादासाहेब आता छत्रपती म्हणून शोभून दिसत आहेत, सर्व आघाड्या नीटपणे चालवत आहेत. खरंच? जिरेटोप आमचं कौतुक करतो. होय तर जिरेटोप म्हणाला, औरंगजेबास गुंडा केला हेच कौतुक आम्हाला मोठं आहे. आता हुशारीने राहा. आम्हाला म्हणाला, सर्वांच्या मनातल्या शंका आता दूर झाल्या, आता वेगानं घोडदौड करा. येसू, वहिनीसा, जिरेटोप तुमच्याशी संवाद साधतोय, परंतु आम्हाला हुकूम केलाय. ताईसाहेब आल्या, त्यांना थांबवून ठेवा. चोळी बांगडी केल्याशिवाय पाठवूच नका. नको नको, आता आम्हाला जायला पाहिजे. आमचं नका ऐकू, पण त्या जिरेटोपाचं ऐकावं लागेल. तलवार कुठे आहे आमची? ऐकलं का? अहो, तलवार कुठे आहे आमची? आमच्याकडे. या, लगोलग निघायचंय आम्हाला. कुठं निघालात? कसली घाई? निघालोय. ते ठीक आहे, पण तुमच्या मनानं निघाला आहात की कोणाच्या सांगण्या शिकवण्यावरून निघाला आहात? आम्ही आमच्या मनानच चाललोय. मग एवढा वेळ कान्होजी काकांबरोबर कसलं कलबत चाललं होतं? तुम्ही त्यात दखल देऊ नका. आम्ही विचारलंय तेवढं सांगा. तुम्हाला एकदाच सांगितलं आम्ही, तुम्ही त्यात दखल देऊ नका. हे पहा, तुम्हाला हात जोडून सांगणं, तुम्ही कोणाही बरोबर जा, पण कान्होजी काकांबरोबर जाऊ नका. का? त्यांची तोंडची भाषा आणि हातावरची रेषा बदललीये. तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका. आणि तुम्ही आम्हाला सल्ला देऊ नका. कसं वागावं, काय वागावं आम्हाला बी कळतंय. तुम्हाला रायगडाची शपथ. 4 रायगडाची तुम्ही आम्हाला शपथ घालताय.
त्याच रायगडावरनं सरदार शिर्क्यांनी कधी काळी राज्य केले. लई बोलायला लावू नका आम्हाला. आता आपण स्वराज्यात आहोत. म्हणूनच आज पाव तर गप्प होतो, पण आता गप्प नाही बसणार आम्ही. हे पहा, आपण आहोत त्यात समाधानी आहोत. स्वराज्याला बाधा येईल असं काही वागू नका. तुमचं नाव मोठं आहे. महाराजांचे जावई आहात तुम्ही. नाव सोनूबाई आणि हाती कतलाचा वाळा, काय उपयोग त्याचा? त्यापेक्षा वाटते कान्होजी काकांचंच बरोबर आहे. काही बरोबर नाही. उलट अशा काळात तुम्ही दादासाहेबांसोबत राहायला हवं. ऐका माझं. बाजूला व्हा. नाही होणार. राजकुमारबाई बाजूला व्हा. ही गोष्ट मनासारखी धड होत नाही. समद्यांची मना आम्हीच राखायची, समद्या गोष्टी आम्हीच पाळायच्या. गणोजीराव, अहो ते सगळं आता एका गोणीत भरायचं आणि संगमेश्वरच्या कुंडात नेऊन विसर्जन करून यायचं. हातपाय धुवायचे, समोर घोडा असेल, जिनबंद, रिकीबीत पाय घालायचा, टांग टाकायची आणि मग थोडक्यात चालीनं आरामात आरामात बादशाची छावणी गाठायची. काजी हैदर तुम्ही? मी काजी हैदर. काजी हैदर, तुम्ही स्वराज्याचे न्याय करणार? अहो, तुमचा न्याय करायला आलेत. हा, ते म्हणले चला मी येतो शृंगारपुराला. मी बोलतो एकदा गणोजीरावांशी. म्हणलं चला. नाही म्हणजे आलात ते बरंच झालं. हो पण गणोजीराव, मी इथे आलो ते तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या वडिलांसाठी. तुमचे वालिद आणि आमची खूप अच्छी दोस्ती होती. बहुत बड़ा दोस्ताना था. पिलाजी शिर्के वो बहुत ही नेक इंसान थे, बहुत ही उम्दा इंसान. त्यांनी महाराजांकडून वतन मागितलं आणि महाराजांनी ते देण्याचं वचनही त्यांना दिलं. महाराजांच्या एका शब्दावर ते गप्प बसले होते की नाही? हो. मग बापानं दिलेलं वचन त्यांच्या माघारी कोणी पाळायचं असतं? त्याच्या मुलानं. पाळला का? नाही ना. जिथं शब्दात खोट आहे, वचन पाळण्यामध्ये अफरातफर आहे. देतो म्हणायचं आणि द्यायचंच नाही, ही झाली फसवणूक. तुम्हाला सांगतो, हा बखेडा जर माझ्या समोर आला असता ना, तर मी न्याय शिर्केंच्याच पदरात टाकला असता. हे नक्की. न्याय करण्यामध्ये माझी पूर्ण हयात गेली आहे. पण काजी साहेब, मागायला गेलं आणि धुडकावून दिलं तर मग काय करायचं? बंड हा एकमेव रामबाण उपाय आहे. नाही, पण इथं असला रामबाण उपाय चालणार नाही ना. मग उठायचं आणि बादशाह सलामतांकडे जायचं. तिथं सगळ्या गोष्टींची खैरात आहे. मोहरा, सोनं नाणं, जमीन जुमला, वतन, जे पाहिजे ते आणि जे पाहिजे त्यांना. आणि त्यात आमचं हक्काचं वतन. और गणोजी शिर्के ये बहुत बड़ा नाम है, बहुत बड़ा. गणोजी, तुम्ही जर आता आलात तर तुमची बोट तुपात असतील, तुपात. देखो गणोजी, मेरी बात मानो, ये सुनहरा मौका है, सुनहरा. जास्त विचार करू नका, हीच योग्य वेळ आहे. अहो, ऐकलत का तुम्ही? काजी साहेब, चला ते भेटायला जायचं होतं. चलो. ह्या डब्यामध्ये बोटवी आहेत, शेवया. आमच्या भवानी बाळाला खूप आवडतात.
आजीच्या हातच्या शेवया बघून खुश होतील भवानीबाई. हो ना. मातोश्री, हरजी दादासाहेब आणि शंकराजी सुद्धा खुश होतील. हो, ते खुशीत आनंदात राहिले म्हणजे आम्हाला मिळालं सगळं. हो ना. आपसात चव असेल बोलण्या चालण्यात तर सगळ्या गोष्टींना चव येते. जेवणही रुचकर होतं. परंतु खरा रुचकरपणा आणला तो अंबिकाताई साहेबांनी. एवढं पोरबाळ, एवढा मोठा बारदाणा सोडून आल्या. आपल्या धन्याची बाजू मांडली ते एक बरंच झालं. खरंच, नाहीतर तो सल मनात कायमचा राहिला असता. शंभूराजेंच्या मनात अडी कायमची राहिली असती. परंतु मातोश्री, आम्हाला थोडं वाईट वाटलं. अंबिकाताई साहेबांना राजसद्रेवर आरोपी म्हणून उभं राहावं लागलं. झळाळून निघायचं असेल तर आगीला सामोरं जावंच लागतं. आणि स्वराज्यात कुठेही दुजाभाव नाही. जे घडलं ते एका अर्थी बरंच झालं. आता महाराजांच्या, अष्टप्रधानांच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही. हो, आणि कळ कुठून फिरते हेही ध्यानात आलं. बघा ना, हे केसोत्रीमल हरजी दादासाहेबांबरोबर कशाला उभा दावा मांडलाय त्यांनी. पण आता पडले तोंड घशी. आपली नाती अशीच आनंदात राहो हीच जगदीश्वराचरणी प्रार्थना. जगदीश्वरा, गेले, पळून गेले. पळून जायचंच होतं तर हे लोक आले कशाला होते? हे लोक परत इथे फितवण्यासाठी येणार असतील तर सांगून ठेवा. याद राखा म्हणावं. आणि तुम्हाला पण सांगून ठेवते, हे आम्हाला आवडणार नाही. तुमच्या आवडीनिवडी ठेवा तुमच्या जवळ. आणि एक सांगून ठेवतोय, इथनं मोर आमच्या कामकाजात दखल द्यायची नाही. अहो, असं काय करताय? काय मिळणार आहे तुम्हाला या सगळ्यातून? बाकी सगळं राहू द्या, निदान आपल्या थोर कोळीचा तर विचार करा. आमच्या थोर कोळीचा विचार करायला पाहिजे होता तुमच्या बंधुराजांनी. केला का त्याने? दिली का आम्हाला दाद? अहो, पण तुम्हाला काय त्या वतनाचं पडलंय? एवढा शृंगारपूरचा सुभा तुमच्या ताब्यात आहे. छत्रपती तुमचे सासरे मेवणे, स्वराज्याची महाराणी तुमची सख्खी बहीण, आम्ही स्वतः शिवकन्या तुमची पत्नी झालो, गृहिणी झालो. एवढा सगळा मान सन्मान तुमच्या पाठीशी असताना काय अडलंय? हे बघा, आम्हाला बी कळतंय. आमच्या समोर पंचपक्वान्नाचं ताट आहे, पण एक गोष्ट नाही त्यात, मीठ. आमच्यासाठी मीठ म्हणजे वतन आहे, वतन. आता मिठाशिवाय या सगळ्या जेवणाला चव नाही हे आम्ही तुम्हाला सांगायचं? सगळा दर्या तुमच्या हवाली केलाय आणि तुम्ही मीठ मीठ करत वणवण फिरताय. हे बरं नाही. बरं बरं, कळतंय आम्हाला बी. आमच्या मामनजी साहेबांचं धोरण तरी ध्यानात ठेवा. त्यांनी आमच्या दादासाहेबांवर छत्र धरलं. स्वराज्य उभारणीत मामनजी साहेब आमच्या आबासाहेबांसोबत खांद्याला खांदा लावून उभे होते. बास, हे सगळं तोंडपाठ आहे आम्हाला. तोंडपाठ आहे ना, मग तसं आचरणी करा. कशाला बाजार बुणग्यांच्या मागं फिरताय? हे काझी एवढ्या सन्मानानं त्यांना न्यायासनावर बसवलं, पण ते बादशहाच्या मोठेपणाची पुंगी वाजवत आलेत. जनाची नाही, निदान मनाची तरी थोडी. बाईसाहेब, ते इथं आल्यात आमच्या भल्यासाठी. आपल्यानी माया सोडली तर दुसऱ्या आहेत आमच्या बरोबर. आम्हाला जे पटेल ते करतो आम्ही. बाजूला व्हा तुम्ही. ऐका, एवढा आताताईपणा बरा नाही. यापुढे एक शब्द बी बोलू नका. एकच ध्यानात ठेवा, जे हाय ते हाय, जे नाही ते नाही.
थोडक्यात गडबड झाली. हा म्हणायला आणि बाईसाहेब यायला एकच गाठ पडली. पण गणोजीराव काय आता इथं थांबतील असं मला वाटत नाही. राग रंग तर तसाच दिसतोय. हा आणि आलं आपल्या सोबत तर आपली पद बादशाच्या मोर वाढणार एवढं आमकाच. बादशाह सलामत आपल्यावर खुश होतील, खुश. या आपल्याला कळतंय. गणोजीरावांच्या कुठं लक्षात येते. आता पावतर 7,000ची माणसं मिळाली असती त्यांना. आपल्याला हे दम धरायला पाहिजे. दमानच तर घेतलंय. किती मिनत्या आणि किती विनवण्या केल्या हे माझं मला ठाव. कान्होजीराव, लक्षात ठेवा, तुम्हाला या गोष्टीचं फळ मिळणार. आता ती वेळ जवळ आली. हा हे पटलं मला. म्हणजे जसा हरजीरावांचा बैल छावणीत आला तशी माझी खात्री पटली का जो न येणारा माणूस होता तो आला. म्हणजे बादशाह आता जिंकणार. जिंकणार, जिंकणारच. हा. ही काळ्या दगडावरची रेष आहे. अहो, रेषा काळ्या दगडावरची नाही, माझ्या तळहातावरची आहे. बघा की एकदा ती रेषा आता अशा काही डुशा मारायला लागली का विचारतो सोय नाही. बादशाह सलामतांनी तर खजिनाचं तोंड मोकळ केलंय. मला तर एवढ्या मोहरा दिला काय सांगू तुम्हाला. माझ्या तर आयुष्याची ददातच मिटली. हो, माझ्यासाठी सुद्धा हात आकडता घेत नाही. आता मागच्या आठवड्यात म्हणलं का घोडा घ्यायचा, अशा 25 मोहरा काढून दिल्या. हा. जर आपली एवढी चांदी आहे तर गणोजीरावांचं काय. अगं बाई, तुम्ही या की. काय झालं, कुणाला शोधताय? अहो, आमची स्वारी दिसली का हो? नाहीतर नाही, घरी नाही, परसदारातही नाही. अहो, मग पागेत बघितलं का? नाही, पागेतही नाहीत, तेही नाहीत आणि त्यांचा घोडाही नाही. अहो, मग गेला असतील रपेटीला. नाही हो, कसली रपेट. आम्हाला तर लक्षणं काही चांगली दिसत नाहीत. अहो, गणोजीराव गुणाचा पुतळा आहेत. रामचं हे ध्यान सारखं त्यांच्या डोक्यात काहीतरी भरवत असते, त्यामुळं ते असं वागायला लागल्यात. हो ना हो, आता तर काजी हैदर आणि स्वतः कान्होजी काका आले होते. अगो बाई, मग काय, पण आम्ही पळवून लावलं त्यांना. खरं तर खडे बोल बोलणार होतो, पण ते थांबले नाहीत, पळालेत ते. बघा, असं करतात हे. आता तर सौता बिघडलेच, पण आमच्या गणोजीरावासनी बी बिघडं व्हायचं चाललंय. ते नकोय आम्हाला. कुठे गेले असतील हो? अहो, नका जीव खाऊ, येत्याल. गणोजीरावासनी बी भलं बुरं कळतंय की हो. पण खरं सांगू, जाणाऱ्यातले असते तर गणोजीराव ह्यांच्या आधी गेले असते, पण ते तसे नाहीत. ती खात्री आहेच आम्हाला. पण म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. आम्ही येतो पाहून. दिसलेत तर थांबवा त्यांना, आम्ही पुन्हा येऊ. विषय फितुरीबद्दलचा आहे. मी फितूर वाटलो का काय तुम्हाला? बापानं दिलेलं वचन त्यांच्या माघारी कोणी पाळायचं असतं? त्याच्या मुलानं. बादशाह सलामतांकडे जायचं. तिथं सगळ्या गोष्टींची खैरात आहे. मोहरा, सोनं नाणं, जमीन जुमला, वतन. इकडं औरंगजेब न मागता वतन देतोय आणि इकडं महाराज उडवा उडवीची उत्तर देते. हक्काचं वतन असून चोरासारखं मागायची वेळ आली आमच्यावर. काय करावं आम्ही?